नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं सीपी क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो ट्रेंडिंगला जे सॉन्ग आहे तो मारा मेरी जान या सॉन्गवरती आपला आजचा व्हिडिओ बनलेला आहे न्यू कॉन्सेप्ट लाईट मोशनमधून. तर आजचा व्हिडिओ जो धक्काच झालेला आहे, तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा, न आवडल्यास डिसलाईक करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन ट्रेंडिंग सॉन्गवरती जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती देत असतो. तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश शिकण्याला आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व समोर बेल आयकॉन क्लिक करा, ऑल सेट करायला विसरू नका. जे काही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन ते तुम्हाला सर्वात नोटिफिकेशन थ्रू बघता येतील. व तुम्हाला या व्हिडिओसाठी लागणारं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्हाला, तर तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. तरी पण तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. स्क्रीनवरती नाव दिसत आहे, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा, तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची एडिटिंग तुम्हाला समजणार आहे. चला मित्रांनो, जराही वेळ लागला तर आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो मी आला ॲडमिशन ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटबुक मार्क प्रोजेक्ट व शेक इफेक्ट प्रोजेक्ट दोन्ही तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटबुक मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी एक ग्रुप क्रिएट दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 3 मी लेअर दिले आहेत इमोजीचे आणि एक लाईनची लेअर दिली आहे. ती तुम्हाला आता हाईड केलेलं आहे. हाईडच राहून द्या. अनहाईड आपण नंतर करू. त्याआधी तुम्हाला इथं तुम्हाला सुरुवातीला यायचं इथं सेकंड बिटला येऊन प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे कोणत्या फोल्डरमध्ये मी दिलेलं तुम्हाला मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. जे कोणत्या फोल्डरमध्ये मी दिलेलं तुम्हाला मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जे मटेरियल असेल ते सुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता. तर एक्झाम्पल मी इथं हा एक इमेज ॲड करून घेतो. सिलेक्ट करून इथून प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घेतो. ॲड झाल्यानंतर तुम्हाला साईडला मोकळा जागा दिसेल त्या जागेवरती क्लिक करून खिचून तुम्हाला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचा आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला केल्यानंतर तुम्हाला ही लेअर इथं क्लिक करून धरायचं आहे. धरून झाल्यानंतर तुम्हाला एंडपर्यंत जिथपर्यंत तुमचा ग्रुप आहे तिथपर्यंत तुम्हाला ही लेअर जे तुम्हाला इथून वाढून ह्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला ही लेअर जे तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून झाल्यानंतर तुम्हाला ते इथून पुढे तुम्हाला बीट टू बीट इमेज येते. प्रत्येक एक बीटमध्ये तुम्हाला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन प्रत्येक एक बीटमध्ये तुम्हाला इमेज तुम्हाला इथून पुढे ॲड करून घ्यायचे आहेत. तर हा इमेज मी ॲड करतो. ॲड करून तुम्हाला याचा एक्स्ट्रा भाग जो असेल तो कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण इमेज इथे एंडपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून इमेज इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मग पटकन राहिले जे इतके पण आता इमेज असतील ते पटकन मी ॲड करून घेतो. तर मी पूर्ण इमेज इथे ॲड करून घेतले. त्यानंतर तुम्हाला इथे जिथं तुम्ही इमेज ॲड केलेले त्या फर्स्ट बिटला यायचं तुम्हाला इथे 19.24 सेकंदवरती येऊन तुम्हाला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला आधी 3 एडरवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं. इथून फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला ग्रेडियंट सिलेक्ट करून तुम्हाला ब्लॅक कलर जो आहे तुम्हाला खालच्या साईडला खेचून घ्यायचा आहे इथं आणि व्हाईट कलर तुम्हाला वरच्या साईडला करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कलर तुम्हाला व्हाईट कलर वरच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला व्हाईट कलरवरती क्लिक करून 3 नंबरला तुम्हाला कलर टेम्पलेट दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हा कलर इथून ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर मोबाईल थोडा हँग होते त्यानंतर ग्रुप भरपूर हवे आहेत. त्यात तुम्हाला त्या मोबाईल हँग आला तर तुम्हाला काय करायचं इथून ऑटोमॅटिक अलर्ट बसून मागं फेकतं. त्यानंतर तुम्हाला काय तर ती लाईनवरती क्लिक करून तुम्हाला इथं हाय असेल ते तुम्हाला लो करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आणि प्रोजेक्टवरती जाऊन तुम्हाला ग्रुप आहे तो ओपन करून घ्यायचा इथून ओपन केल्यानंतर तुम्हाला आता जे तुम्ही ॲड केलं शॅडो तो शॅडो तुम्हाला आधी व्हाईट कलर जो आहे तुम्हाला शॅडोचा तुम्हाला इथून अनेबल करून घ्यायचा आहे. कलर रेक्टँगलवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला व्हाईट कलरवरती क्लिक करून 3 नंबरला तुम्हाला टेम्पलेट दिसेल कलर टेम्पलेटवरती क्लिक करून
इथून तुम्हाला कलर जो आहे तो ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. करून झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ही लेअर जे तुम्हाला एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून झाल्यानंतर तुम्हाला शॅडो जास्ती दिसत असेल तर तुम्हाला इथून कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला हवा तितका तुम्ही शॅडो ठेवून घेऊ शकता. तर मी इतका ठेवून घेतो. तुम्हाला हवा तितका तुम्ही ठेवून घेऊ शकता. तर इतका ठेवल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही ते 3 लेयर दिलेत मी तुम्हाला. तुम्हाला लेयर क्रमानुसार साईडला इथं दाबून धरून वरती खेचून घ्यायचं आहे. पूर्ण इमेजच्या वरती करून घ्यायचं तुम्हाला. शॅडोच्या वरती करून घ्यायचे आहेत. सॉरी. क्रमानुसार तुम्हाला हे तिन्ही लेयर ते वरच्या साईडला खेचून घ्यायचे आहेत क्रमानुसार. तिन्ही पण लेयर. तर मी 2 लेयर खेचले ते आपली लास्ट लेयर आहे. ही लेयर खेचून झाल्यानंतर तुम्हाला इथं आता ग्रुपमध्ये यायचं आहे. मी ग्रुपमध्ये ऑलरेडी तुम्हाला पूर्ण इमेज इथे ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला इमेज चेंज करायचे असतील तर तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला तर मी आतमध्ये आणि तुम्हाला आणि ग्रुप्स दिले त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन त्यामध्ये तुम्हाला आतमध्ये तुम्हाला आणि 3 ग्रुप भेटतील. त्यात तुम्हाला इथं रेक्टँगलच्या वरच्या ग्रुप अँड मास्क 1मध्ये जाऊन तुम्हाला इथून इमेज तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला इथं इमेजेस घ्यायचं ते इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला इथून इमेज तुमचा चेंज करून घ्यायचा आहे. जो कोणता तुम्ही इमेज ॲड करणार असाल तो इमेज तुम्हाला इथून चेंज करून घ्यायचा आहे. तर मी हा इमेज ॲड करणार आहे. हा इमेज ॲड करून तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला परफेक्ट त्या सर्कलमध्ये सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आता. तर ऑलरेडी मी पूर्ण इमेज चेंज केलेले आहेत. तुम्हाला चेंज करायचे असतील तर तुम्हाला जे मी आता प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला इमेज इथे चेंज करून घ्यायचे आहेत. तर आपण ते हाईड ठेवलेलं हाईडच राहू दे कारण ह्याच्यामुळे आपला व्हिडिओ जो तो पूर्ण हँग होणार आहे. त्यासाठी आपण एंडला इथे तिन्ही चारही पण लेअर एंडला आपण अनएड करू. त्यात तुम्हाला इथं आता पूर्ण सुरुवातीला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला आता यूट्यूबचा किंवा इंस्टाचा तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा. जे कोणत्या फोटोवर तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर पटकन जो काही माझा लोगो असेल तो लोगो मी इथं ॲड करून घेणार आहे आता. लोगो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला आधी लेअर जे एंडपर्यंत वाढवून घ्यायची आहे. ह्या ऑप्शनचा वापर करून 2 नंबरचा ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला लेअर जी वाढवून घ्यायची आहे. वाढवून झाल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जाऊन तुम्हाला रिसाईजमध्ये जाऊन तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही साईज इथून ठेवून घेऊ शकता. तुम्हाला हवी तितकी तुम्हाला साईज तुम्ही इथून घ्या. तर मला हवी तितकी मी इथून साईज ती मी कमी करून घेतो. तर 500 ठेवतो मी इथून साईज. 500 ठेवून इथं वरच्या साईडला मिडलला सेट करून घ्यायचं तुम्हाला इथं वरती. पूर्ण इथं वरती मिडलला सेट केल्यानंतर पूर्ण वरती गेला मोबाईल तरी पण हँग होत आहे. ग्रुपमुळं आपला मोबाईल तो हँग होणार आहे तुमचा. कारण ग्रुप जो आहे तो भरपूर हॅवी आहे आपला. त्यासाठी मोबाईल थोडा हँग होणार तुमचा पण. तर हे झाल्यानंतर तुम्हाला तिथं इथून बॅक यायचं तुम्हाला. बॅकचा इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर जो तुम्हाला मी 1 नंबरचा इफेक्ट दिला इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा. लेअरवरती टच करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं तुम्हाला इथून. कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक व्हिडिओमध्ये येऊन जो तुम्ही आता बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला आहे त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जो इमेज तुम्ही ॲड केला आहे तो त्या इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून येतो. तुम्ही इमेज जरा कमी केला असेल तर हा इमेज तुम्हाला ह्या फर्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायचा आहे. वाढून तुम्हाला आता जो मी इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन इथं 3 डॉटवरती क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं तुम्हाला. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जाऊन तुम्हाला इमेजची साईज इथून 450 करून घ्यायची आहे. सॉरी 470 करून घ्यायची तुम्हाला ती इमेजची साईज तुमची. पूर्ण तुम्हाला तुमचे जे इमेज असेल तो तुम्हाला 3 लाईनमध्ये दिसला पाहिजे तुमचा इमेज. तुम्हाला इथून पूर्ण इमेजची साईज तुम्हाला इथून 470 करून घ्यायची आहे. 470 किंवा तुम्ही 75 ठेवू शकता. तर मी 475 ठेवलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅकचा एक इफेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतर जो तुम्हाला मी आता 2 नंबरचा इफेक्ट दिलेला आहे इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. लेअरवरती टच करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक व्हिडिओमध्ये येऊन व्हिडिओमध्ये जाऊन जितके तुमचे आता इमेज असतील राहिलेले पूर्ण त्या सर्व इमेज तुम्हाला हाच इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा एंडपर्यंत. त्यानंतर तुमचा इमेज तुम्ही ग्रुप आतमध्ये जे तुम्ही इमेज ॲड करणार आहे ते इमेज तुम्ही ॲड केल्यानंतर तुमचा ग्रुप जो असेल तो लहान होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून धरायचं आहे. क्लिक करून तुम्हाला हा ग्रुप जो आहे तुम्हाला या बीटपर्यंत वाढून घ्यायचा आहे.
वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते आता इथून पुढे जितके पण आता मी राहिलेले इमेज असतील त्या इमेज हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर जितके पण तुमचे आता राहिलेले इमेज असतील एंडपर्यंत त्या सर्व इमेजने तुम्हाला हाच इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी पटकन जितके पण इमेज असतील त्या सर्व इमेज तुम्हाला हाच इफेक्ट मी पेस्ट करून घेणार आहे एंडपर्यंत. तुम्हाला पण अशाच प्रकारे एंडपर्यंत हा इफेक्ट जो पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व इमेजना. तर मी पेस्ट करून घेतो पटकन. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक शेक इफेक्ट पेस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला जो आता मी इथं लास्टचा जो इफेक्ट दिला आहे तो इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. लेअरवरती टच करून इफेक्ट्सवरती जाऊन तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून मागायचं आहे. बॅक येऊन आता जो तुम्हाला मी इमोजी दिला आहे त्या इमोजीला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. जे तुम्हाला मी 3 लेअर दिले त्या 3 लेअरमध्ये तुम्हाला मी एक इमोजी दिला आहे. जो रेक्टँगलचा वरचा जो तुमचा इमोजी असेल त्या इमोजीला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इमोजीवरती क्लिक करून हा इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला इथं पेस्ट इफेक्टचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं हाईड केलेले जे लेअर असेल आपले ते लेअर तुम्हाला अनएड करून घ्यायचे 3 लेअर. त्यानंतर आपला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे लाईन व इमोजी त्यानंतर आपले जे इमोजी असेल ते अशा प्रकारे मूव्ह होतील. त्यानंतर तुमचा ग्रुप पण जो असेल तो ग्रुप तुम्हाला इथून हाईड असेल तो पण तुम्हाला इथून अनएड करून घ्यायचा आहे. अनएड केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला पूर्ण व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्युशन 1080p किंवा 720p तुम्हाला इथं व्हिडिओ रेझोल्युशन सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला इथं साईडला बाण दिसेल व्हिडिओच्या साईडला इथं क्लिक करून तुम्हाला इथं एक्सपोर्ट रेझोल्युशनचा ऑप्शन दिसेल. इथं साईडला तुम्हाला एक बाण दिसेल 1080p FHD त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं कोणत्या क्वालिटीमध्ये हवा असेल ती क्वालिटी तुम्हाला इथून सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ तुमच्या गॅलरी सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा लागला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करावा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरच्या बाकीच्या व्हिडिओ आणि रिंग शिका. जय हिंद.